मालेगाव महापालिकेच्या महापौर दालनात टिपू सुलतानाचा फोटो लावल्याची घटना ताजी असताना महापालिकेच्या विद्युत पुरवठा विभागात सामूहिक नमाज पठण केल्याचा प्रकार समोर आलाय। प्रभागात लाईट नसल्या कारणानं वारंवार महापालिकेला निवेदन देऊनही त्याची दखल न घेतल्यामुळे प्रभागातील नागरिकांनी विद्युत विभागातच ठिय्या मांडला। सध्या रमजानचा महिना आहे, त्यातच सायंकाळची वेळ असल्यानं विद्युत पुरवठा विभागाच्या कार्यालयातच नागरिकांनी नमाज पठण केलं। नमाज पठण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या प्रकरणी अधिक माहिती लोकसंघर्ष समितीचे अध्यक्ष लुकमान कमाल यांनी दिली। कॉर्पोरेशन में 3 बजे से हमको बुलाया गया था, उन्होंने खुद बुलाए थे। 3 बजे हम वहाँ गए लाइट के लिए, हमको बिठा के रखे, बोले हम आते मीटिंग में से, और वो आए नहीं। हम लोग उनके इंतज़ार में बैठे थे, हत्ता कि असर की नमाज का टाइम हो गया। वहाँ पर नमाज के टाइम का हम लोग अगर ऐसा नमाज का टाइम था कि अगर हम लोग चले जाते तो वो ऑफिस बंद करके चला जाता था ऑफिसर, तो फिर हमको वो दिन कल के भी दिन लाइट नहीं मिलता था। तो वो बात को मद्देनज़र रखते हुए हमने असर की नमाज भी जो लाईट डिपार्टमेंट आहे उसकी ऑफिस में अदा की आहे। तर नमाज पठण केलेल्या संबंधितावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपनं ते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली। आता मालेगाव महापालिकेच्या कार्यालयात कर्मचारी आणि नागरिक जाहीररित्या नमाज पढायला लागले आणि त्याचा व्हिडिओ पण व्हायरल केला जात आहे। मी महापालिका व पोलीस अधिकाऱ्यांचे आज बोललो आहे, मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून मागणी केली आहे, या सगळ्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब निलंबित करा आणि ज्यांनी अशा प्रकाराने सरकारी इमारतीत नमाज पढायची सुरुवात केली आहे त्यांच्यावर गुन्हा FIR दाखल करा। त्यामुळे आता हे प्रकरण नेमकं काय वळण घेणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली बाग, मालेगाव।